नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये लवकरच धर्मांतर विरोधी कायदा येतोय. धर्म स्वातंत्र्य विधेयक असं त्याचं नाव आहे, जे आज विधिमंडळामध्ये सादर झालं आणि यावर विरोधकांनी काही सवाल उपस्थित केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सविस्तर उत्तर दिलं. कोणता धर्म अवलंबायचा याचं स्वातंत्र्य आहे आणि ते अबाधित राहील, पण बळजबरीनं किंवा बेकायदेशीर धर्मांतर करता येणार नाही, त्यासाठी कठोर शिक्षा असेल असं फडणवीस म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी या विधेयकाला पाठिंबा जाहीर केलाय. जबरदस्तीनं धर्मांतर करणं चूकच आहे, याच मताचे आम्ही आहोत असं ते म्हणाले. सरकार आणि विरोधकांचं एखाद्या विधेयकावर एकमत होणं हे तसं दुर्मिळ असतं, पण धर्मांतर विरोध हा मुद्दा इतका संवेदनशील आहे की त्यावर सरकारला विरोध करणं कोणत्याही पक्षाला सद्यस्थितीमध्ये परवडणार नाहीये. ठाकरेंच्या बाबतीत आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले होते. विरोधकांनी तेव्हा ठाकरे हिंदुत्व विसरले असा आरोप केला होता. त्याचं बरंच राजकीय नुकसानही ठाकरेंना सहन करावं लागलं. म्हणूनच बहुधा या विधेयकाला ठाकरेंनी कोणतेही आढेवेढे न घेता पाठिंबा जाहीर करून टाकला. सभागृहामध्ये आज हे विधेयक मांडताना मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले ते बघूयात आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्यही बघूयात. बळजबरी, फसवणूक इत्यादीद्वारे बेकायदेशीर धर्मांतरणापासून संरक्षण करण्याकरता हे विधेयक आहे. त्यामुळे कोणी धर्मांतर करू नये याकरता हे विधेयक नाही, तर फसवणूक, बळजबरी किंवा तत्सम बाबींकरता आणि त्या माध्यमातून होणारं धर्मांतर हे त्यापासून नागरिकांचं रक्षण झालं पाहिजे याकरता हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे. आणि धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे एका धर्मातनं दुसऱ्या धर्मात नेण्याच्या संदर्भात या ठिकाणी हे प्रतिबंधित करतं. आता याच्यामध्ये व्याख्या देखील अतिशय स्पष्ट केलेल्या आहेत. प्रतिबंधित काय आहे? प्रतिबंधित आहे कुठल्या पद्धतीनं धर्मांतर होतं, तर ज्याच्यामध्ये आमिष असेल, जबरदस्ती असेल, त्या ठिकाणी फसवणूक असेल, बळजबरी असेल, लबाडी असेल किंवा अल्पवयीन अशा पद्धतीचं धर्मांतरण असेल, गैरवाजवी प्रभाव असेल, अशा धर्मांतरणाला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलेलं आहे. या पद्धतीनं केलेलं कुठलंही धर्मांतरण हेच फक्त या ठिकाणी बेकायदा धर्मांतरण होणार आहे. या कायद्यातल्या तरतुदीचं जर उल्लंघन करून त्या ठिकाणी एखाद्याचं धर्मांतरण केलं असेल, तर धर्मांतरण करणारा व्यक्ती किंवा संस्था हे ज्या पद्धतीनं ते इन्व्हॉल्व असतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षेस पात्र असतील. आणि अशा पद्धतीनं झालेलं धर्मांतरण हे नल अँड वॉइड होईल. हे धर्मांतरण झालेलं नाही अशा पद्धतीनं शून्यवत व निरर्थक असं त्या ठिकाणी होईल. धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे. कोणी कोणत्याही परिस्थितीत जोर जबरदस्तीने किंवा कोणाच्या असहायतेचा फायदा घेऊन लांडी लबाडीने आमिष दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. म्हणून ह्या धर्मांतर विरोधी किंवा धर्म स्वातंत्र्य म्हणून काहीतरी नेमकं एक नाव द्या, विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच. आणि अशा प्रकारे म्हणजे धाक दपटशा दाखवणं, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आपलं नाही काय धमक्या देणं, त्याच्यानंतर 50 खोके देतो सांगणं, असं करून जर कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच.